समाज माध्यमं ही अभिव्यक्तीचं साधन झालेली आहेत। पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे सगळ्या संपादकांची माफी मागून सांगतो की तुमचं महत्त्व होतं, आता आम्ही संपादक झालो। आम्ही रोज आमच्या समाज माध्यमातनं इतकं अभिव्यक्त होतो आणि त्याचं संपादन आम्हीच करतो, त्याच्यामुळे आम्ही पण संपादक झालो आहोत। पण हे होत असताना मला असं वाटतं की अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी होतोय हे मात्र अलीकडच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येत नाही। आणि माध्यमांनी इतक्या पद्धती बदललेल्या आहेत, म्हणजे मी राजेंद्र बाबूंची किती तारीफ केली तरी माझी रील चालणार नाही। मी त्या रीलला थंबनेल दिला आणि त्यात म्हटलं, जवा हो राजेंद्र बाबू काय म्हणाले फडणवीस, असं जर त्याला एक थंबनेल दिलं तर बघा 51 लाख मला हिट मिळतातच, 100% मिळतात। प्रत्येक काळाची तत्व ही तो काळ ठरवत असतो आणि आता समाज माध्यमांची तत्व ही देखील इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत। म्हणजे काळ कसा बदलला बघा, ज्यावेळी आम्ही कनेक्टिंग लिंक किंवा ज्याला मिसिंग लिंक आधी आपण म्हणायचो त्याचं उद्घाटन केलं, ते उद्घाटन केल्यानंतर आपण साहजिकच ट्रॅफिक नीट झाला पाहिजे वगैरे अशा अनेक गोष्टी बोलत असतो। पण त्या दिवशी 4 लोकांनी मला, चांगल्या 4 लोकांनी सांगितलं साहेब फार छान सुंदर लिंक झाली, पण बघा पुढचे 4-5 दिवस ना लोक रील बनवायला येतील, त्याचा ॲक्सिडेंट व्हायला नको, नाहीतर रील बनवता बनवता त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होईल। त्यामुळे इतक्या या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि विशेषतः मी ज्याचा उल्लेख केला की इतक्या मोठ्या प्रमाणात नकारात्मकतेत सकारात्मकता सांगायची, याला देखील मला असं वाटतं की निश्चितपणे एक वेगळं मन लागतं। याच्यामध्ये आपण बघितलं तर पूर्ण त्यांची जी अभिव्यक्ती आहे ती सगळी अभिव्यक्ती समाजातल्या वेगवेगळ्या जे काही वर्ग आहेत त्या वेगवेगळ्या वर्गाची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी जो आमचा श्रमिक वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, त्याची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळते। समाजाची जी आमची दैवत आहेत त्या दैवतांच्या बद्दल देखील अभिव्यक्ती त्याच्यामध्ये पाहायला मिळते। आमचे उत्तम कलाकार असतील, उत्तम गायक असतील, आमचे जे डॉक्टर्स या ठिकाणी बसले आहेत ते असतील, या प्रत्येकाबद्दलची अभिव्यक्ती ही त्यामध्ये पाहायला मिळते। आणि मगाशी असं सांगितलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, तसं त्यांचा शाळेतला फोटो हा त्यामध्ये दिसतो की शाळेमध्ये, यवतमाळच्या शासकीय शाळेमध्ये जी पहिली मुद्रित अशा प्रकारची पुस्तिका निघाली त्याचे ते संपादक होते आणि त्याच्या प्रकाशनाचा फोटो देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो। बघा इतकं परिवर्तन झालंय की आता आपण ज्याला मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणून सुरुवातीच्या काळात म्हणायचो, आता त्याचा इतका उपयोग सुरू झाला की समाज माध्यमांवर कविता संमेलनं व्हायला लागली, समाज माध्यमांवर साहित्य संमेलनं व्हायला लागली। त्यामुळे आता त्याला नाकारून तर चालणार नाही, आपल्याला त्या समाज माध्यमाची तत्व तयार करावी लागतील। कारण जेव्हाही तंत्रज्ञानाने नवीन गोष्टी आणलेल्या आहेत त्या प्रत्येक वेळी एक संक्रमणाची अवस्था उभी झाली आहे, त्या प्रत्येक वेळी समाजासमोर आव्हान उभी झाली आहेत, त्या प्रत्येक वेळी समाजाने प्रश्न विचारला आहे की समाजाचं काय होणार, पण त्या प्रत्येक वेळी समाजानेच त्याला उत्तर दिलेलं आहे। त्या आव्हानांचा सामना करून त्याकरता जी उत्तम तत्व तयार करायची आहेत ती समाजाने त्यावेळी केलेली आहेत। म्हणून मला असं वाटतं की आज या संक्रमणाच्या अवस्थेत ज्यावेळेस समाज माध्यमं अनेक देशांमध्ये अक्षरशः सत्ता देखील उलथवत आहेत, म्हणजे आपल्याकडे प्रयत्न झाला नाही असं नाही, पण मजबूत आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, मजबूत आहे, त्यामुळे काही त्याच्यात होणार नाही। पण अनेक देशांमध्ये हा प्रयत्न झाला, तो यशस्वी देखील झाला। एवढंच नाही, आता तर समाज माध्यमं ही डीप स्टेटचा देखील भाग झालेली आहेत। म्हणजे एखाद्या देशाने दुसऱ्या देशामधली राजव्यवस्था उलथून टाकण्याकरता आर्मीज पाठवली पाहिजे, मिसाईलच पाठवले पाहिजे हे आवश्यक नाही, तर तिथल्या समाज माध्यमाच्या अल्गोरिदमचा उपयोग करून त्या ठिकाणी अराजकता कशी तयार करता येते हे देखील
आज जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही जी सकारात्मकता आणि त्याची सुरुवात राजेंद्र बाबू तुम्ही केली आहे, मला विश्वास आहे की अनेकांना तुम्ही प्रेरित कराल. खरं म्हणजे मी पण समाज माध्यमांवर व्यक्त होतो, पण मला जर पुस्तक लिहायचं झालं तर त्याला टाईमलाईन नाव नाही देता येणार. ऑल द टाइम इन द लाईन ऑफ फायर अशा पद्धतीचं नाव देऊन मला ते पुस्तक या ठिकाणी लिहावं लागेल. पण निश्चितपणे तुमच्या या पुस्तकातनं प्रेरणा घेऊन अनेक लोक समाज माध्यमांवर सकारात्मकतेनं वावरता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निश्चितपणे निश्चय करतील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि एक सुंदर अशा प्रकारचं अभिनव अशा प्रकारचं पुस्तक तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. तुमचे धन्यवाद करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.